नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, काळ बदलत आहे. आपण बदललं नाही तर आपली परिस्थिती खराब होईल. मित्रांनो, जसं टू व्हीलरला हँडल असतं, फोर व्हीलरला स्टेअरिंग असते. कशासाठी? रस्ता कधी क्रॉस असलेला सरळ होत नाही. आपण गेल्यानंतर आपल्याला हँडल वळवावं लागते किंवा स्टेअरिंग वळवावं लागते. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये लोक खूप सुखी होते आणि जास्त दिवस पण जगायचे. आता मला सांगा, एवढं टेक्नॉलॉजी आले, एवढा विकास झाला आहे, मग माणूस कमी जगतो का? आणि त्रास का आहे? दुःखी आहेत आणि तणावाखाली आहेत, प्रेशर जास्त आहे, प्रत्येक माणसाला टेन्शन आहे. याचं कारण सांगतो मित्रांनो, महागाईनं वाढते आणि आपल्या अपेक्षा पण वाढतात. तर महागाईनं वाढायचं हे आपल्या हातात नाही, आपल्या गरजा वाढवायचं हे आपल्या हातात आहे. अत्यावश्यक गरजा सोडून आपण ॲडिशनल बऱ्याच गरजा वाढवल्यामुळे आपल्याला पैसे कमी पडतात आणि पैसे कमी पडले की ताणतणाव निर्माण होतो. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये खर्च करण्याची पद्धत वेगळी होती. बरेच व्यक्ती काटकसर करायचे, आता काटकसर कोणी करत नाही. आता कर्ज काढून खर्च केला जातो. मित्रांनो, असं जर केलं तर, चुका केलं तर त्याची सजा आपल्यालाच आहे. म्हणून सध्याच्या काळात 1 लाख 2 लाख पगार असणारे लोकसुद्धा सुखी नाहीत, किंवा इतक्या गरजा वाढवलेल्या आहेत की उत्पन्नापेक्षा जास्त गरजा आहेत, त्याच्यामुळे पगार पुरत नाही. मित्रांनो, कुठं तर आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट केली पाहिजे. आपण जर ॲडजस्टमेंट नाही केली तर आपलंच गैरसोय होईल, आपल्याला त्रास होईल, आणि ते आज होत आहे. आपण सगळीकडे पहा, जणू काय लक्झरी जीवन जगायचं प्रत्येकाने ठरवलं. हा अधिकार आहे, हा तुमचा अधिकार आहे. परंतु मित्रांनो, त्याच्यामुळे आपलं जीवन धोक्यात आलेलं आहे. माणूस ताणतणावाखाली, माणसाला मोठमोठे आजार होत आहेत, माणूस जास्त दिवस जगत नाही आणि कर्जबाजारी बनत आहे. मित्रांनो, पैशाची बचत केली पाहिजे. आजसुद्धा शेतकरी पेरणी करतो, 100 वर्षापूर्वीसुद्धा पेरणी करत होता. मला सांगा, पेरणी नाही केल्यावर काय होईल? धान्य वाढणार नाही. जसं पैसे तुम्ही कमवले नाही तर पैसे वाढणार नाहीत. आणि आपण काय करतो? कमवण्यापेक्षा जास्त खर्च करतो. इथंच आपली चूक आहे. आणि बचत करण्यासाठी आपण सगळं झाल्यानंतर बचत करू म्हणतो, असं कधीच होत नाही. आयुष्य संपून जाईल परंतु बचत होणार नाही. आणि बचत करण्यासाठी जे आपण संस्था निवडतो ना, ते पण चुकीचं आहे. आपण SIPमध्ये, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सोनं चांदी, घर जागा जमीन, साधी बेशी, लिलाव बेशी, अशा कुठेही ठिकाणी पैसे ठेवतो. गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु जागा ती गॅरंटेड नसते. कारण मार्केटचं रिटर्न किती मिळेल माहीत नाही. परंतु गरजा, जिम्मेदारी वाढत आहे. त्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या. मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये 2 अशी हत्यार आहेत, वरदान आहे मानवजातीला दिलेलं. दोन्हीमध्ये नुकसान भरून दिलं जातं आणि फायदाच दिला जातो. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.